या हेतूने हे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. आणि प्रत्येक जो आहे तो असा फिरणारा पण आहे. यानुसारही आपण करू शकतो. समजा आता मे महिना आहे, तर मे महिन्याला बरोबर मे महिना हा 5वा आहे. त्याच्यानंतर जानेवारी महिना आहे, तर हा पहिला महिना आहे. दुसरा येतो फेब्रुवारी, असं म्हणजे क्रमानुसारही मुलांना तो समजेल. हे तुम्ही ॲज अ तारीख म्हणून मेन्शन केली? नाही. हां, हे तारीख म्हणूनच मेन्शन केलेलं आहे. परंतु म्हणजे आपण जसं वापर करू तसं त्याचा हे पण बदलेल. आता जसं की सोमवार आहे बघा. हां, सोमवार आला तर सोमवार हा पहिला पण आहे कधी आणि रविवारपासून पण, परंतु दिनदर्शिकेमध्ये रविवारपासून सुरुवात होती. पहिला दिवस रविवार आहे, दुसरा दिवस सोमवार आहे, तिसरा दिवस मंगळवार आहे. तर असे आपण 7 दिवसापर्यंत मुलांना नेऊ शकतो. तोच याला पण लागू होतो, महिन्यांना पण लागू होतो. जसं की पहिला महिना जानेवारी आहे असं. मग 12च्या इकडे आपण समजा गेलो तर मग हा महिना सुरू होईल समजा डिसेंबर असं. आणि हे शैक्षणिक साहित्य आपण वर्षभर पण वापरू शकतो. आणि हा असं शाळेमध्ये लावलेला पण आहे की हां, घडीसारखा लावलेला आहे, जेणेकरून मुलांचं पाठांतर पण सोपं होईल. हे जे आहेत 1, 2, 3 हे हां. तिन्ही गोष्टी